माझ्या सर्व विद्यार्थी बांधवांचे मी हरीश सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे आता इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम, गुजराती माध्यम इयत्ता 10वीचं अक्षर भारतीचं पुस्तक आहे, पाठ्यपुस्तक आहे। आणि या पाठ्यपुस्तकामधून आपण आज अत्यंत महत्त्वाचा 6 मार्कासाठी असलेला स्थूल वाचनाचा भाग जो आहे तो अभ्यासणार आहे। आपल्याला माहीत आहे की कोरोनाचा काळ असल्यामुळं जो पोर्शन वगळण्यात आला त्या पोर्शनमध्ये आपल्याला जर तुम्ही बघितलं तर एकूण 4 स्थूल वाचन आहेत। त्या 4 स्थूल वाचनामधून आपल्या एक स्थूल वाचन जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे। तर ते बाकीचे जे 3 स्थूल वाचन आहेत त्याचा आपण अभ्यास आज करणार आहोत, कारण परीक्षा जवळ आलेले आहेत। थोडंसं टेक्निकने जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळतील। तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला अक्षर भारतीच्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मोठे होत असलेल्या मुलांनो डॉक्टर अनिल काकोडकरांचं एक स्थूल वाचन आहे। त्यानंतर जाता असताला ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची एक छोटीशी कविता आपल्याला स्थूल वाचनामध्ये दिलेली आहे। त्यानंतर जगणं कॅक्टसचं आणि व्युत्पत्ती कोश असे एकूण 4 आहेत। मात्र त्यामधील जगणं कॅक्टसचं हे कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पोर्शन जो कमी करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा पाठ आपला वगळण्यात आलेला आहे। म्हणजेच एकूण आपल्याला 3 स्थूल वाचन आहेत, मोठे होत असलेल्या मुलांनो, जाता असताला आणि व्युत्पत्ती कोश। तर हा 6 मार्कासाठी असलेला प्रश्न, ज्याच्यावरती 3 प्रश्न आपल्याला विचारले जातात, 3-3 मार्कासाठी हा प्रश्न आहे। तर 3 कृती देऊन आपल्याला 2 कृती याच्यामध्ये सोडवायला सांगितलेल्या असतात। तर त्याचा आपण अभ्यास आज करणार आहोत। जर तुम्ही व्यवस्थित त्याला समजून घेतलात, अतिशय सोपे अशा प्रकारचे हे स्थूल वाचन आहेत, तर तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळतील। तर आपण सर्वप्रथम पाहूया मोठे होत असलेल्या मुलांनो डॉक्टर अनिल काकोडकर यांचा पाठ। आणि आपण आता पाठ वगैरे काय एक्सप्लेन करणार नाही, फक्त त्याच्यामध्ये थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊन त्याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे परीक्षेमध्ये विचारले जातात आणि आपल्याला कशा प्रकारे तयारी करायची आहे ते आपण आता पाहणार आहोत। चला तर मग आपण पाहूया मोठे होत असलेल्या मुलांनो डॉक्टर अनिल काकोडकर यांचा एक प्रेरणादायी असलेला हा पाठ। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा आपला पाठ आहे, मोठे होत असलेल्या मुलांनो, स्थूल वाचन आहे। आणि प्रस्तुत पाठाचे लेखक डॉक्टर हे वैज्ञानिक आहे, सायंटिस्ट आहेत, डॉक्टर अनिल काकोडकर। आणि प्रस्तुत पाठामध्ये बघा, आपल्याला पाठामध्ये काय आहे ते सगळं इथे दिसेल। जर तुम्ही व्यवस्थित वाचलात तर पाठाची संपूर्ण आशय जो आहे, संकल्पना जी काय आहे पाठामध्ये ते आपल्याला या ठिकाणी दिसते। तर काय आहे या प्रस्तुत पाठामध्ये? मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे। त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील। कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय जर आपण ठेवली तर मोठी कामे करताना अडचण येत नाही, असा संदेश प्रस्तुत पाठातून डॉक्टर अनिल काकोडकर यांनी दिलेला आहे। अनिल काकोडकर जेव्हा बार्कमध्ये ट्रेनिंग घेत होते तर त्यांनी बार्कमध्ये त्यांना जो अनुभव आला, तर तो जो अनुभव आहे त्यांनी आपल्या प्रस्तुत पाठामधून त्यांनी मांडलेला आहे। आणि ते एक महत्त्वाचं आपल्याला सांगतात कि अगर हम कोई भी काम कर रहे हैं, किसी भी काम की शुरुआत अगर हम छोटे छोटे काम से करेंगे तो निश्चित तौर पर वो आगे हमारे लिए फ़ायदे का होता है और आगे हमें कठिनाई कोई नहीं आएगी, असं आपल्याला ते सांगतात। त्यामुळं या पाठामध्ये त्यांनी तेथील त्यांचे ते 2 अनुभव सांगितले आहेत। एक तर पहिला अनुभव, अनिल काकोडकर यांना जेव्हा डॉक्टर होमी भाभा भेटले, इथे तुम्हाला लक्षात येईल की बार्क असं एक नाव आलेलं आहे। बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, त्यालाच मराठीमध्ये आपण भाभा अणुसंशोधन केंद्र असं म्हणतो। तर तिथे गेल्यानंतर त्यांनी हे पाहिलं की त्यांना एक स्फूर्तिदायक, अत्यंत स्फूर्तिदायक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व डॉक्टर होमी भाभा यांच्याकडून काही प्रेरणा मिळाली, तो एक अनुभव त्यांनी सांगितलेला आहे। आणि दुसरा अनुभव, त्यांच्यावरती जेव्हा काम दिलं गेलं तर तेव्हा काम करत असताना त्यांना कशा प्रकारचा अनुभव आला, म्हणजे सुरुवातीलाच एखादे काम सुरुवात करत असताना लोक कशा प्रकारची मागणी करतात आणि मग मागणी केल्यामुळं कामाला कशा प्रकारे ते काम पाठी पडतं। आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की काम कोणतंही असो, ते काम पहिलं सुरुवात करा आणि मग तुम्ही
डिमांड करा, अशा प्रकारच्या अर्थानं त्यांनी हे 2 अनुभव, खूप महत्त्वाचे अनुभव त्यांनी इथे सांगितलेले आहेत. आणि याच्यावरती बघा आपल्याला महत्त्वाचा हा भाग आहे की या पाठावरती आधारित आपल्याला हे प्रश्न विचारले जातात. जे प्रश्न आहेत तुम्ही पाहू शकता इथे काय काय प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर ते प्रश्न आहेत, टिपा लिहा. शॉर्ट नोटमध्ये आपल्याला बार्कबद्दल माहिती विचारली जाते. बार्कबद्दल मी आता तुम्हाला पुढे प्रश्नांच्या ह्याच्यामध्ये माहिती सांगेनच, पण तुम्ही बार्क जर असं टिपा लिहा, शॉर्ट नोट जर आलं तर तुम्ही लिहू शकता. डॉक्टर होमी भाभा यांनी आपल्या भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला. डॉक्टर होमी भाभा ने हमारे भारत में एटॉमिक रिसर्च में बहुत ही बड़ा उनका योगदान रहा है. आणि मग त्यासाठी भारत सरकारने आपल्या देशामध्ये एक इन्स्टिट्यूशन स्थापन केलं. त्याचं नाव होतं बार्क, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. आणि तिथे मग विद्यार्थ्यांना, जे नवीन विद्यार्थी संशोधनाच्या क्षेत्रात काहीतरी करू इच्छितात, त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिली जाते. अशा प्रकारचं एक व्यापक स्वरूपातलं तिथे काम आहे. असं जर तुम्ही लिहिलात तर या प्रश्नामध्ये आपल्याला छान मार्क्स मिळू शकतात. डॉक्टर होमी भाभा या प्रश्नाच्या बाबतीतही मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे कशा पद्धतीने त्यांच्याबद्दल आपण माहिती लिहू शकतो. हे जर लिहिलं तर आपल्याला इथेही छान मार्क्स मिळू शकतात. तर हा एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असं आपल्याला बऱ्याच वेळा बोर्डमध्ये विचारला आहे आणि ते विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे इथे, स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते? मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हाला वाटते? त्यानंतर एक सेल्फ रिस्पॉन्सचा स्वमत अभिव्यक्ती अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीचा यथार्थ स्पष्ट करा. म्हणजे कुठलेही काम आपण स्वतः करून सांगणं दुसऱ्याला हे खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्या पाठातून कळतं. त्यामुळे तो एक प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते हे विधान स्वअनुभवातून स्पष्ट करा. अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. आपण आधारानुसार म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीनं प्रश्न लिहू शकता. अगदी तुम्ही डायजेस्ट वापरत असाल किंवा कुठल्याही याचं जर काही स्टडी मटेरियल वापरत असाल तर अगदी तेच तुम्ही रट्टा मारून पाठांतर करून लिहिलं पाहिजे असं नाही. तर त्यामध्ये तुम्ही स्वतःच्या मतानेही लिहू शकता. बार्कच्या बाबतीत आणि डॉक्टर होमी भाभांच्या बाबतीत इथे माहिती दिलेली आहे, मी तुम्हाला जी सांगितलेली आहे. आता दुसरा जो प्रश्न होता आपला, स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते, हे पाठाच्या आधारे आपल्याला जर स्पष्ट करायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, डॉक्टर होमी भाभा यांच्यामध्ये स्वतःच काम निर्माण करणे व काय काम करावे हे स्वतःच ठरवणे हा एक सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बॉसने सांगितलेलं तेवढंच काम करणं ही कोती प्रवृत्ती आहे. याच्यासाठी तुम्ही कोती हा जर शब्द तुम्हाला समजत नसेल तर ही बरोबर प्रवृत्ती नाही, हा विचार योग्य नाही असं तुम्ही साध्या सोप्या शब्दामध्ये इथे लिहू शकता. म्हणून चिंता करीत न बसता कार्यरत व कार्यमग्न आपण राहिलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. कोणीतरी बोट धरून चालवेल, मार्ग दाखवेल ही स्थिती आरंभी ठीक आहे, परंतु शेवटी स्वतःचे मार्ग स्वतः शोधणे, ऊर्जा मिळवणे व कार्यात सक्षम होणे हे ध्येय असावे, याला स्काय इज द लिमिट असे म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळा हा प्रश्न आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विचारला जातो, बोर्डच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मताने सुद्धा लिहू शकता. तर हे आपण अशा पद्धतीचं उत्तर पाहिलेलं आहे. अगदी असंच लिहावं असं काही नाही, तुम्ही तुमच्या मताने, तुमच्या शब्दात, तुमच्या विचाराने याच्याशी रिलेटेड अशा प्रकारचं तुम्ही निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न होता आहे, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हाला वाटते? याचंही आपण उत्तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्येही तुम्ही तुमच्या पद्धतीनं समजून घेऊन तुमच्या शब्दामध्ये याचं उत्तर लिहू शकता. काय आहे पाठाच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर? बार्कमध्ये लेखक इंजिनियर म्हणून रुजू झाले, तेव्हा त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगण्यात आले. त्या प्रसंगातून आपल्याला मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्याची कारणे कळतात. तिथे सगळी यंत्रसामग्री असली तरी कोणी वापरत नाहीत आणि इंजिनियरला वेल्डर व फोरमन लागतात, परंतु कोणाचीही मदत न घेता इंजिनियरने आधी सर्व कामे करायला हवीत. स्वतः सगळी कामे इंजिनियरला आली तर मग त्याला इतर माणसे हाताखाली मिळतील व ते आनंदाने काम करतील. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणं, अशा अर्थाने ते म्हणतात की प्रथम आधी काम करायचे आणि मग इतरांना सांगावे, हे घडत नसल्यामुळे मेटलायझिंग प्रक्रियेवर काम होत नाही असं आपण पाठाच्या आधारे इथे सांगू शकतो. त्यानंतर आधी केले मग सांगितले, सबसे पहले तो हमें खुद को करना है और
फिर हम दूसरों को बता सकते हैं। इस प्रकार का इस प्रश्न का मीनिंग है, तर तुम्ही तुमच्या एखाद्या स्वानुभवातून सुद्धा ही जी उक्ती आहे, ही जी म्हण आहे, त्या म्हणीलाचं तुम्ही सांगू शकता। कारण स्वतः न करता दुसऱ्यांना सांगणं बरोबर नाही असा त्याचा अर्थ आहे। आणि दुसरा एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते, हे विधान स्वअनुभवातून स्पष्ट करा। तर कोणतंही काम, आता हाही स्वमतासारखाच प्रश्न आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे हे अगदी अशाच प्रकारे तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे असं बिलकुल नाही। तर त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही सर्वप्रथम स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घ्या आणि मग जर तुम्ही ते केलात किंवा इतरांना सांगितलात तर ते अधिक परिणामकारक होऊ शकतं। कारण एखादी गोष्ट आपल्याला माहीतच नाही आणि आपण सांगतोय तर ते बरोबर होणार नाही। आणि म्हणून तुम्ही स्वतः ते सर्वप्रथम करायचं आहे आणि मग इतरांना सांगायचं आहे, तर ते त्याच्यामध्ये काहीतरी इफेक्ट येणार आहे या अर्थानं असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर टेक्स्चुअल हे प्रश्न आहेत हे, आणि हे प्रश्न तुम्हाला वाचून समजून घेऊन फार अवघड जाणार नाहीत। तर एक दोन वेळा जर तुम्ही वाचलात तर तुमच्या छानपैकी लक्षात येईल। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विषयासह। खूप खूप अभ्यास करा। तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।